घडामोड अशी आहे की आदित्य ठाकरेंकडून वरळीमधील रस्त्यांची पाहणी करण्यात आली। वरळीमधील रस्त्यांचं काम जे ते रखडलेलं आहे। पालिका अधिकाऱ्यांसोबत ठाकरेंनी संवाद साधलेला आहे आणि यावेळी जर आपण बघितलं तर म्हणजे या संवादाच्या माध्यमातून ही कामं केव्हा पूर्ण होतील अर्थात असा जाब देखील त्यांनी अधिकाऱ्यांना विचारलेला आहे। गेल्या अधिवेशनात अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील विविध रस्त्यांची जी कामं सुरू आहेत ती वेळेत पूर्ण झालेली नाही आहेत, ती निकृष्ट दर्जाची आहेत, ती अजूनही अपूर्ण आहे, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते, हे मुद्दे मांडलेले होते। आणि त्यावरनं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या आमदारांना घेऊन एका बैठकीचं आयोजन देखील करण्यात आलेलं होतं। आणि अर्थात या नंतर आपण जर पाहिलं तर या बैठकीनंतर त्यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या कारभारावरती ताशेरे ओढले होते, वेगवेगळे आरोप केलेले होते। कशा प्रकारे ब्लॅकलिस्टेड ठेकेदार अजूनही या रस्त्याची कामं करतात असं देखील त्यांनी म्हटलेलं होतं। एक महिन्यापूर्वी देखील वरळीच्या रस्त्यांची कामं जी थोडीफार घेतलेली मागच्या गेल्या 2 वर्षांमध्ये त्याची आज पाहणी करत आहोत। खरं तर महापालिकेची पूर्ण तयारी होती, पण महापालिकेच्या वर जे सगळे बसले होते, मुंबई लुटायला बसलेले, त्यांची गडबड पाहून आपण पाहत असाल 2023चं टेंडर असेल, 2024चं टेंडर असेल, त्याच्यात मी नेहमी बोलत होतो की हा घोटाळा आहे, घोटाळा आहे, घोटाळा। एक महत्त्वाचं आहे की महानगरपालिकेचे जे अधिकारी आहेत किंवा जे रोड्स डिपार्टमेंटमधले वगैरे लोक आहेत ते जेन्युइनली काम करत असतात, पण कॉन्ट्रॅक्टर्स कुठे ना कुठेतरी जे 5 मोठे कॉन्ट्रॅक्टर्स होते ते पळून गेले होते। आपल्याला आठवत असेल 15 जानेवारी 2023 या दिवशी मी पत्रकार परिषद घेऊन हा रस्त्याचा घोटाळा लोकांसमोर आणलेला होता। 2024चं पण टेंडर तसंच होतं। आणि आत्ता अधिवेशनाच्या काळात ज्याच्यात नगरविकास मंत्री 5 मिनिटं येऊन पळून गेले, त्या बैठकीत देखील अगदी मुंबईचे पालकमंत्री असतील किंवा मुंबईचे इतर आमदार असतील, सत्ताधारी आमदार हे सांगत होते की आम्हाला जिथे जिथे निवडणुकीपूर्वी नारळ फोडायला लावला, भूमिपूजन दाखवलं, तिथे कामं तर सुरू करा। आणि आम्ही सगळेच बोलत होतो की मुंबईत जे रखडलेले रस्ते आहेत ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण झाले पाहिजेत। 2-3 प्रमुख मागण्या होत्या माझ्या। पहिली मागणी माझी आयुक्तांकडे ही होती आणि ती अजूनही आहे, त्याचे कागदपत्र आता मी त्यांना पत्र लिहिलेलं आहे की मुंबईच्या घोटाळ्यांमध्ये ॲडव्हान्स मोबिलायझेशन फंड जो असतो 10%चा, जो आधी कधीही नव्हता, तो एशन्सी गटांनी द्यायला सांगितला होता, तो कॉन्ट्रॅक्टर्सला दिला आहे की नाही। दुसरं म्हणजे जे कॉन्ट्रॅक्टर पळून गेलेत किंवा त्यांनी थोडं धीमं काम केलेलं आहे त्यांच्याकडून जी काही पेनल्टीची रक्कम आहे ती आकारली गेली आहे की नाही। तिसरी गोष्ट आणि मागणी आमची सर्वांचीच होती आणि जी माझी आधीपासून होती की ज्या छोट्या गल्ल्या आहेत, ज्या साधारणपणे रुंदी छोटी आहे त्याची, तिथे कॉन्क्रिटीकरण नको, ते तर मुंबई महानगरपालिकेने आयुक्तांनी मान्य केलेलं आहे की आता मायनर रोड्स कॉन्क्रिटीकरण होणार नाही। पण एक महत्त्वाचं आहे की आपण अनेक ठिकाणी पाहतो, वरळीत असेल, वांद्रत असेल, ही सगळीकडे कामं उघडलेली आहेत, पण ह्याच्याही जास्ती त्रास बँड्रा वेस्ट, मला वाटतं जवळपास 33 रस्ते उघडून ठेवलेत, कोणाच्या आदेशावर ठेवलेले आहेत, का दिरंगाई झाली माहिती नाही।